27वे अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन 9-10-11 जानेवारी 2026 म्हणजे परवापासून नाशिक मुक्कामी सुरू होत आहे. नाशिक येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बाळ येशू देवालयाच्या प्रांगणात संपन्न होणाऱ्या ह्या संमेलनामध्ये महाराष्ट्रभरातील मान्यवर सहभागी होत आहेत. शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता संमेलनाचे रीतसर उद्घाटन होईल. उद्घाटक म्हणून ख्यातनाम विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे असतील. प्रमुख पाहुण्यामध्ये अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे सर आहेत. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी सर आहेत आणि अनेक मान्यवर. स्वागताध्यक्ष म्हणून फादर एरॉल फर्नांडिस जे त्या बाळ येशू चर्चचे प्रमुख आहेत ते लाभलेले आहेत. आणि असा दिवसभराचा संध्याकाळी अतिशय सुंदर असा सोहळा संपन्न होणार आहे. संध्याकाळी रात्री पहिलं कवी संमेलन निमंत्रिताचं कवी संमेलन संपन्न होईल. दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या परिसंवाद जे आहेत त्यामध्ये राज्यभरातील मान्यवर सहभागी होत आहेत. उदाहरणार्थ ख्रिस्ती विकासाची जी संकल्पना आहे, विकासाची ख्रिस्ती संकल्पना वेगळी आहे. त्यामध्ये सर्वसामान्याला न्याय देण्यात आलेला आहे, गोरगरिबांचा विचार करण्यात आलेला आहे, येशूचा विचार त्याच्यामध्ये आहे. तर ती काय संकल्पना आहे त्यावर काही मान्यवर बोलणार आहेत. त्यानंतर ख्रिस्ती साहित्यामध्ये संविधानाची जी मूल्य आहेत त्याचं दर्शन कसं होते, संविधानाची मूल्य कुठली आहेत, बायबलमधून ती आलेली आहेत पण कुठली मूल्य आहेत संविधानाची, तर त्या मूल्यावर काही लोक विचारवंत प्रकाश टाकणार आहेत. आमच्या लेखनाच्या प्रेरणा कुठल्या आहेत, ख्रिस्ती लेखकाच्या लेखनाच्या प्रेरणा आहेत काय, त्यासाठी तो लिहित असतो. त्यामध्ये करुणा असेल, प्रेम असेल, क्षमा असेल, शेजार धर्म असेल, त्यासाठी तो लिहित असतो आणि ती मूल्य तो इतरांना देत असतो. समाजाचा दृष्टिकोन निकोप करण्याचं काम लेखक करीत असतो आणि विशेषतः ख्रिस्ती लेखकाची फार मोठी जबाबदारी आहे. आणि आम्ही ह्या संमेलनाच्या निमित्ताने मैत्रीचे पूल कसे बांधता येतील, कारण आम्ही नाशिकमध्ये जे संमेलन होत आहे नाशिकमधले अनेक वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांना आम्ही निमंत्रित केलेले आहे. सर्वधर्मीय स्नेहभावासाठी काम करणारी काही मंडळी आहे, राष्ट्रसेवा दलाची मंडळी आहे, तर वेगवेगळ्या संस्था संघटनामध्ये काम करणारे जे तळमळीचे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. आणि असा एक विचार श्रद्धावंताचा मेळावा या अर्थाने आम्ही त्या संमेलनाकडे पाहत आहोत. तो वसईतून देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य रसिक सहभागी होत आहेत. तर अगदी हाकेच्या अंतरावर हे संमेलन आलेलं आहे आणि मी आपणा सर्वांना त्या निमित्ताने ह्या सगळ्या विचार प्रक्रियेमध्ये, कारण सध्या जी परिस्थिती आहे ती अतिशय दुःखद आहे. माणसं माणसांकडे संशयाने पाहत आहे, आपल्यामध्ये भेदाच्या भिंती निर्माण झालेल्या आहेत आणि ही परिस्थिती अतिशय वाईट आहे. असं होता कामा नये. आणि लेखकाची काय जबाबदारी असते, तर लेखक हा समाजाचा प्रवाह निर्मळ नितळ करण्याचं काम करीत असतो. म्हणून आम्ही गेलो वर्षभर राबून हा सगळा सोहळा आयोजित केलेला आहे. तर आपणा सर्वांच्या शुभेच्छा असाव्यात आणि होता होईल तो सहभागी व्हावं म्हणून मी आपणासाठी विनंती करीत आहे. तुमच्या शुभेच्छा अपेक्षित आहे. धन्यवाद.